आज आपण बघूया सुंदर अशी पेशवाई ही जी नथ तुम्ही बघत आहात ते नथ कशी बनवायची, त्याचं मेकिंग कसं आहे, त्याला लागणारे साहित्य कोणते कोणते आहेत. आपल्याला नथ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, आपल्याला ही गेज तार लागणार आहे. त्यानंतर आपल्याला हे प्लायर्स लागणार आहेत, ही तार लागणार आहे. त्यानंतर आपल्याला हे क्रिस्टल लागणार आहेत. हे ग्रीन कलरचं 2 क्रिस्टल लागणार आहे आणि रेड कलरचं 1 क्रिस्टल लागणार आहे. दोन्ही क्रिस्टलची 8 mm साईज आहे. त्यानंतर आपल्याला हे राऊंडमध्ये ही डिझाईन लागणार आहे 3. त्यानंतर आपल्याला हे 0.1 mm हे गोल्डन मोती लागणार आहेत. त्यानंतर हे थोडे मोठे मोती लागणार आहे आणि त्यानंतर 0.2 mm हा गोल्डन मोती लागणार आहे. त्यानंतर आपल्याला हे चांगल्या क्वालिटीचे गोल्डन कलरचे हे मोती लागणार आहेत 0.3 mm. चला तर आपण आता नथ बनवायला स्टार्ट करूया. ही जी तार आहे ही मी अंदाजे कट करून घेतली आहे प्लायरच्या साहाय्याने. जेवढी तुम्हाला अंदाज लागणार आहे किंवा जेवढी तुम्हाला मोठी नथ करायची आहे त्या अंदाजाने किंवा त्या मापाने तुम्ही तिला कट करून घेऊ शकता. आता मी हिला असं सरळ करून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी हाताच्या मापा एवढा त्याला कट करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला या प्लायरच्या साहाय्याने त्याला गोल असा आकार द्यायचा आहे. सेम मी ज्या करते त्या प्रकारेच आपल्याला एक राऊंड आकार द्यायचा आहे. बघा हा माझा राऊंड शेप देऊन झालेला आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर मी त्याला थोडं मागच्या बाजूने असं वाकून घेत आहे, असं प्रेस करून घेत आहे. हे बघा अशा प्रकारे. ओके. त्यानंतर मी ही गेज वायर घेतली आहे 0.3 mm. त्याला मी असं घट्ट असं पॅकिंग करून घेत आहे 2 ते 3 वेळा. आहे बघा. म्हणजे कसं आहे जेणेकरून जे आपण जो बेस बनवणार आहोत तो बेस आपला हलणार नाही, त्यासाठी मी असं घट्ट असं त्याला 4 ते 5 वेळा रॅपिंग करून घेतलं आहे. तुम्ही देखील अशाच प्रकारे रॅपिंग करून घ्यायचं आहे. त्याला घट्ट असं पॅकिंग करून झाल्यानंतर म्हणजे रॅपिंग करून झाल्यानंतर त्यामध्ये मी हा ग्रीन कलरचा क्रिस्टल तारेच्या आतमधून घालत आहे. हे बघा हे अशा प्रकारे. आणि ते घातल्यानंतर मी त्यालासुद्धा असं पॅक करून घेणार आहे. 2 ते 3 वेळा अशी घट्ट अशी रॅपिंग करून घेतली आहे मी. हे बघा अशी घट्ट अशी रॅपिंग झाल्यानंतर त्यामध्ये आधी आपल्याला व्हाईट मोती घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा गोल्डन मोती घालायचा आहे 0.1 mm. हे दोन मोती घातल्यानंतर जो गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोतीला असं मागे सरकवून जो व्हाईट मोती आहे त्याच्यामधून आपल्याला अशा प्रकारे तार बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा सेम अशा पद्धतीने आपल्याला तार बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा सेम प्रकारे आपल्याला दुसरं सुद्धा करून घ्यायचं आहे. आधी व्हाईट मोती घालायचा आहे, त्यानंतर गोल्डन मोती घालायचा आहे आणि पुन्हा व्हाईट मोती मागे सरकवायचं. गोल्डन मोती मागे सरकून व्हाईट मोतीमधून तार बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे 2 तयार झाले आहेत. अशा प्रकारे आपल्याला आपला जो क्रिस्टल आहे त्या क्रिस्टलच्या चारी बाजूला करून घ्यायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हे सगळं तयार केलं आहे मोतींचं. आणि मी 8 मोती घेतले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. आणि हे 8 मोती हे बघा असं रॅपिंग करायचं दाखवते तुम्हाला मी. असं राऊंडमध्ये घ्यायचं आणि जो मोती आहे
पहिला त्यामधून अशी तार बाहेर घ्यायची, अशी आतमध्ये खेचायची. हे बघा ह्या प्रकारे. मग त्याने काय होतं, हे सगळं असं पॅक होऊन जातं. हे बघा अशा प्रकारे घट्ट असं रॅपिंग करून घ्यायचं. त्यानंतर रॅपिंग करताना हे बघा जे 2 मोती आहे त्याच्यामधून अशी तार दोघां मोतींमधून बाहेर रॅपिंग करायची. त्यानंतर जो शेवटचा मोती आहे त्याच्यामधून पुन्हा तार बाहेर घ्यायची आणि पुन्हा पुढच्या 2 मोतींमधून आत टाकायची. मग सेम प्रोसेस रिपीट करायची. पुन्हा शेवटच्या मोतीमधून तार बाहेर घ्यायची आणि पुढच्या 2 मोतींमधून तार आत टाकायची. त्यानंतर सेम प्रोसेस. हे बघा जो शेवटचा मोती होतो त्याच्यामधून तार बाहेर काढायची आणि जो शेवटचा मोती आहे त्याच्यामधून तार अशी बाहेर काढून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे पूर्ण सेम प्रोसेस करून घ्यायची आहे आणि रॅपिंग करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण रॅपिंग करून झाली आहे. रॅपिंग करून झाल्यानंतर हे बघा तारेला घट्ट असे 2-3 वेळा जी तार आहे त्याला असं रॅपिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर जी आपली तार आहे ती थोडं असं आतल्या बाजूस घेऊन वर अशी आपल्याला तार ही बाहेर आतमध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर जो आपण हे गोल्डन हे राऊंडमध्ये जे मोती घेतलं होतं ते आपल्याला आता जॉईन करून घ्यायचे आहे. ते कसे जॉईन करायचे ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे असं दिसत आहे. हे असं मधोमध ते रॅपिंग करून झालं पाहिजे. बघा हे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा त्याच्या आतमधून मी अशी तार बाहेर खेचत आहे. म्हणजे ते परत असं घट्ट असं रॅप होणार, हलणार नाही जेणेकरून ते. हे बघा आता तीच तार पुढच्या बाजूने घेणार मी. पुन्हा असं खालून असे आतमध्ये काढणार मी तार आणि पुन्हा जे आपण मध्ये हे टाकलं आहे डिझाईनमध्ये त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला बाहेर तार टाकायची आहे आणि छान असं रॅपिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता असं सुंदर असं लूक दिसत आहे. सुंदर अशी डिझाईन दिसत आहे. हे बघा आता ते पूर्ण रॅपिंग करून झाल्यानंतर असे 2 ते 3 वेळा असे तारेला घट्ट असे रॅपिंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. आता आपल्याला रेड कलरचा क्रिस्टल त्यामध्ये ॲड करायचा आहे. हे बघा रेड कलरचा क्रिस्टल थोडा दूर म्हणजे थोडा गॅप ठेवूनच ॲड करून घ्यायचा आहे. म्हणजे मी थोडं आधी ह्याला असं रॅप करते म्हणजे जेणेकरून जो आपला मोती आहे ना म्हणजे क्रिस्टल आहे रेड कलरचा तो पुढे जाणार नाही. आहे बघा मगाशी आपण जेव्हा घातला होता त्यावेळेस तो पूर्णपणे आत गेला होता. आता यावेळेस तो आतमध्ये नाही गेला कारण की आपण इकडे रॅपिंग केली होती. तुम्हाला असं छोट्या टिप्स जर पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता. मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. त्यानंतर हे बघा असं ह्याला रॅपिंग करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण आधी केलं होतं सेम प्रकारे रॅपिंग करून घ्यायचे आहे. आणि रॅपिंग करून झाल्यानंतर आपण जेव्हा आधी सेम प्रोसेस फॉलो करून घ्यायचे आहे. म्हणजेच आपल्याला आधी व्हाईट मोती टाकायचा आहे 0.3 mmचा. त्यानंतर आपल्याला 0.1 mmचे गोल्डन मोती टाकायचे आहे. हे बघा आणि असं त्याला जो गोल्डन मोती आहे त्याला मागे टाकून जो व्हाईट मोती आहे त्याच्यामधून अशी तार बाहेर काढून घ्यायची आहे आणि घट्ट अशी ओढून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे.
आता सेकंडसुद्धा सेम प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे. जो गोल्डन मोती आहे त्याला मागे सरकून जो व्हाईट मोती आहे त्याच्यामध्ये आपल्याला अशी तार बाहेर काढून घ्यायची आहे आणि घट्ट अशी ओढून घ्यायचं आहे. सेम अशाच प्रकारे आपल्याला नथीच्या चारी बाजूला करून घ्यायचं आहे. म्हणजे जो आपला क्रिस्टल आहे त्याच्या चारी बाजूला करून घ्यायचा आहे. आपण ते 7 व्हाईट मोती ओवून घ्यायचे आहेत. हे तुम्ही बघू शकता. आपलं जे सेकंड मोती होता, क्रिस्टल होता, त्याच्या बाजूलासुद्धा आपले मोती मी रॅपिंग करून घेतले आहे आणि त्याला आपला जो राईट हँड आहे त्या साईडच्या हाताने मी त्याला थोडं असं कफ करून घेतलं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि त्यानंतर सेम प्रकारे आधी जी आपण रॅपिंग केली होती त्या प्रकारे आपल्याला रॅपिंग करून घ्यायची आहे चारी बाजूला. सेम पद्धतीने आपलं दुसरं फूलसुद्धा तयार झालं आहे. आता सेम पद्धतीने आपल्याला आपलं तिसरं फूलसुद्धा करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अजून अर्धीच नथ झाली आहे, पण तिला किती छान असा आणि सुंदर असा लूक आला आहे. तर तिसरं पण सेम प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्या आधी आपल्याला थोडं पुढे असं रॅपिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपला क्रिस्टल आहे तो पुढे जाणार नाही. ओके, अशा प्रकारे. त्यानंतर आपण जी आधी प्रोसेस केली होती सेम प्रोसेस आपल्याला इकडे देखील करायची आहे. आपल्याला मोती ओवून घ्यायचे आहेत 8. त्यानंतर आपल्याला हे जे व्हाईट आहे हे सुद्धा आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचं आहे सेम प्रकारे. हे बघा 8 व्हाईट मोती मी ओवून घेतले आहेत, म्हणजे तारेमधून ओवून घेतले आहेत. त्यानंतर आता आपल्याला रॅपिंग करून घ्यायची आहे. रॅपिंगची प्रोसेस तुम्ही नीट एकदा बघा, कारण की रॅपिंग करताना बहुतेकदा चुकी होते. बहुतेकदा म्हणजे बऱ्याचदा चुकी होते. हे बघा रॅपिंग करताना आता जो हा जो शेवटचा मोती आहे आणि हा जो पहिला मोती आहे त्याच्यामधून मी तार अशी आतमध्ये घातली आहे. हे बघा, आणि त्याला असं घट्ट असं ओढून घेतलं आहे. हे बघा घट्ट असं ओढून घेतल्यानंतर हे पॅक दिसतंय. ओके, पण ह्याला अजून पॅक करण्यासाठी आपल्याला पुन्हा असं त्याला रॅपिंग करून घ्यावं लागेल. हे जे 2 मोती आहे त्यामधून आपल्याला तार अशी बाहेर खेचून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या 2 मोतीमधला जो हा पहिला मोती आहे त्याच्यामधून आपल्याला पुन्हा तार अशी बाहेर काढून घ्यायची आहे आणि पुढच्या 2 मोतींमधून तार अशी बाहेरच्या बाजूस ओढून घ्यायची आहे. तर सेम प्रोसेस आपल्याला चारी बाजूला करून घ्यायची आहे. हे बघा अशाच प्रकारे सेम प्रोसेस केल्यानंतर आपल्याला नथीला छान लूक असाही येतो आणि प्लस आपली जी डिझाईन आहे ती हालत नाही आणि सुंदर असा लूक देते. हे बघा, हे अशा प्रकारे त्याला चारी बाजूने असं रॅपिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं मी चारी बाजूला असं रॅपिंग करून घेतली आहे. त्यानंतर रॅपिंग करून झाल्यानंतर जी खालची तार आहे त्याला थोडं मी असं पॅक करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून आपण हे तार घातलं आहे ते हलणार नाही त्यासाठी. मग त्यानंतर सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. आतमध्ये आपल्याला तार अशी काढून घ्यायची आहे. हे बघा, तार आतमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हे त्याच्यामध्ये आत घालायचं आहे आणि सेम प्रोसेस आपण आधी केलं होतं त्याच प्रकारे करून घ्यायचं आहे. मग अशा प्रकारे आपली जी ही पेशवाई नथ आहे या पेशवाई नथला सुंदर असा लूक येतो. हे बघू शकता तुम्ही, आपली सुंदर अशी पेशवाई नथ ही तयार झाली आहे. त्यानंतर एक शेवटचीच प्रोसेस राहिली आहे. हा जो मोती आहे आपल्याला तारेच्या आत टाकायचा आहे अशा प्रकारे आणि त्याला अशी घट्ट अशी रॅपिंग करून घ्यायची आहे. या प्रकारे बघू शकता, सुंदर अशी आपली ही पेशवाई नथ तयार झाली आहे.
आता त्याला आपल्याला कफ करून घ्यायचं आहे. हे बघा, हे अशा प्रकारे. त्यानंतर हे असं. हे बघू शकता, सुंदर अशी पेशवाई नथ आपली ही तयार झाली आहे. तुम्हाला जर माझे हे नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि कमेंट करू शकता.